आगामी रक्षाबंधन, ईद ए मिलाद, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांच्या वतीने शहरातील विविध भागात रूट मार्च काढण्यात आला। यावेळी दंगा काबू पथकाची रंगीत तालीमही घेण्यात आली। शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला। यावेळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप वराडे, शिर्डी वाहतूक विभागाचे एपीआय महेश येसेकर यांच्यासह कोपरगाव शहर व तालुका तसेच शिर्डी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते तसेच संवेदनशील भागातून संचलन केले। यावेळी ईदगाह मैदानाची पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला। आगामी सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे। यावेळी दंगा काबू पथकाची रंगीत तालीम घेऊन आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाची तत्परता आणि कार्यक्षमता तपासण्यात आली। सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला। सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनीही सतर्क राहावे। कोणतीही संशयास्पद अथवा अनुचित बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ कोपरगाव शहर किंवा तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी केले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव शहर येथे सर्व मुख्य बाजारपेठ, महत्त्वाची धार्मिक स्थळं या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस अंमलदार यांचा सर्वांचा मिळून आम्ही आज रोजी रूट मार्च घेतलेला आहे। दंगा काबू योजनेची प्रॅक्टिस घेतलेली आहे। एकंदर पोलीस विभागाची आगामी जे सर्व सण उत्सव आहेत, ईद ए मिलाद आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्यानंतर नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, तसेच आगामी जे काही उत्सव आहेत त्या अनुषंगानं पोलीस विभागाची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जी तयारी आहे, आमचे राईट गिअर्स जे आहेत, दंगा काबू योजनेच्या वेळेला जे साहित्य पोलिसांना लागतं त्या सर्व गोष्टींची तयारी आणि त्या अनुषंगाने आम्ही कशा प्रकारे ती कायदा व सुव्यवस्था हाताळणार याची प्रॅक्टिस आज रोजी घेण्यात आलेली आहे। माझी आपणा सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन आहे की आगामी सर्व जे सण उत्सव आहेत ते शांततेत साजरे करावे। सदर सण उत्सवाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी। अशा प्रकारे जर कोण गालबोट लावत असेल आणि आपल्या निदर्शनास ती गोष्ट आली तर तात्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन किंवा मला कळवा, प्रभारी अधिकारी यांना कळवा। संबंधित जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारे लोक असतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था भंग केलेलं खपवून घेतलं जाणार नाही, अशी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद।